तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वीचा जो गणित विषय आहे, तर त्याच्यामध्ये आपलं प्रकरण क्रमांक 14 आहे चक्रवाढ व्याज. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण 14.1 बघितलं होतं. तर या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, या प्रकरणातला चक्रवाढ व्याजमधला सराव संच 14.2 मधले पहिले 5 प्रश्न आणि त्याची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा आणि इयत्ता 8वीचे जे सगळे सराव संच आहेत, त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ते सगळे सराव संच आधीचे बघू शकता. तर याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे आपला, तर तो आहे एका उड्डाणपुलाच्या बांधकामावर सुरुवातीला 320 मजूर होते. दरवर्षी 25% मजूर वाढवण्यात आले, तर 2 वर्षानंतर त्या कामावर किती मजूर असतील? तर ते तिथं काय करायचं शोधायचं. तर याच्यामध्ये बघा पी सुरुवातीला मजूर किती आहेत? तर 320 आहे. परत दरवर्षी किती टक्के मजूर वाढवण्यात आले? तर 25% मजूर आहेत ते काय करण्यात आले? वाढवण्यात आले. आणि किती वर्षानंतर हवे आहेत मजूर? 2 वर्षानंतर. एन बरोबर किती वर्ष? 2 वर्ष. ओके. आता याच्यामध्ये आपण सूत्र वापरायचं ए बरोबर. एचं सूत्र काय येणार? पी गुणिले 1 अधिक आर छेद 100 त्याचा घातांक एन. तर याच्यामध्ये पी ची किंमत आपण सुरुवातीला ठेवूया 320. पी ची किंमत ठेवली गुणिले पी ची किंमत ठेवली 320. 1 अधिक आर छेद 100. आर ची किंमत किती आहे? 25% म्हणजे 25/100 ही आर ची किंमत ठेवली. त्याच्यानंतर घातांक एन किती? 2 वर्ष येणार. आता 320 गुणिले डायरेक्ट तुम्ही 25 आणि 26 करू शकत नाही, त्यासाठी छेद समान करावा लागेल. म्हणून काय करायचं? 100 ने 1 ला गुणायचं. 100 एक्के 100 आणि त्याच्यात किती मिळवायचे? 25. म्हणजे किती होणार? 125. 100 एक्के 100 आणि त्याच्यामध्ये 25 मिळवलं 125 आणि छेद आहे तसा 100 लिहायचा म्हणजे छेद समान होईल. आणि घातांक किती आहे? 2. त्यामुळे गुणाकारात 2 वेळा लिहायच्या संख्या. ओके. हे या ठिकाणी असं लिहायचं. आता हे लिहिल्यानंतर इथे काय करणार तुम्ही? शून्य घालवणार. म्हणजे बघा इथे शून्याला ही शून्य जाणार. ओके. ही एक जाईल 100ची आणि त्याच्यानंतर मग आता आपण इथे काय करूया? 25 ने भाग घालूया. इथे बघा 25चा जर इथे आपण विचार केला 25 5 125. आता कितीने भाग घालवते मी पहिल्यांदा हे डोक्यात ठेवा. 25 5 125 आणि 25 चोक 100. ओके. परत इथल्या 5 ने 5 एक्के 5 5 दुनी 10 आले. परत हा जो 4 आला आता इथला 4 एक्के 4 आणि 4 आठे 32. परत ह्या 2 ने 2 एक्के 2 आणि 2 चोक 8. म्हणजे इथं किती आले सांगा? 4 आले. ओके. तर ए बरोबर काय काय राहिलं बघा इथे 4 आले. बाकी इथलं सगळं 1 राहिलं म्हणजे पुढील 1 न काही फरक पडणार नाही. इथे सुद्धा 1च राहिला आणि हा 125. तर ए बरोबर इथे जर आपण बघितलं 125 गुणिले 400 केले तर किती येणार? 500 येणार. तर शेवटी उत्तर काय लिहायचं? म्हणून 2 वर्षानंतर त्या कामावर एकूण 500 मजूर असतील असं खाली पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचं. तर हा आपला पहिला प्रश्न झाला. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तर इथे एका मेंढपाळाकडे 200 मेंढ्या असतील आणि दरवर्षी त्याच्या संख्येत 10% ने वाढ होत असेल, तर 2 वर्षानंतर त्याच्याकडे किती मेंढ्या असतील ते शोधायचं. तर याच्यामध्ये काय करणार आपण? इथे पहिल्यांदा मूळची संख्या किती आहे मेंढ्यांची? तर 200 म्हणजे टी बरोबर 200 लिहिली. ओके. दरवर्षी त्याच्यात कितीनं वाढ होते? 10% दराने. आर बरोबर 10%. किती वर्षानंतरची संख्या पाहिजे? 2 वर्ष. ओके. तर हे सगळं लिहून घेतलं. आता त्याच्यानंतर आपण सूत्र वापरूया. ए बरोबर पी गुणिले 1 अधिक आर छेद 100 त्याचा घातांक एन. तर हे सूत्र आहे. हे सूत्र लिहिलं. आता या सूत्रात किमती टाकूया. तर ए बरोबर पी ची किंमत किती आहे? पी बरोबर 200 मूळची संख्या. 1 अधिक आर 10% म्हणजे 10/100 आणि त्याचा घातांक एन 2 वर्ष. ओके. तर 200 गुणिले 100 ने 1 ला गुणलं तर किती येणार? 100 एक्के 100 आणि त्याच्यामध्ये किती मिळवायचे? 10. तर येणार ते 110. 100 एक्के 100 आणि त्याच्यात 10 मिळवले 110. छेद राहणार 100 आणि घातांक 2 असल्यामुळे किती वेळा गुणाकार येणार? तर 2 वेळा गुणाकार. ओके. तर इथे बघा पहिल्यांदा या 2 शून्याला ह्या 2 शून्य जातील. परत इथल्या एका शून्याला ही एक शून्य जाईल
आणि ह्या शून्याला ही शून्य जाईल. आता काय काय उरलं बघा याच्या सगळ्यामध्ये. तर इथे एक 2 उरलं आपलं. ते जे 2 होते मूळचे ते एक उरले. 2 गुणिले आणि इथे 11 गुणिले 11 उरले. 11 गुणिले 11 किती येणार? 121. तर 2 येणार. 2 दुनी 4 आणि परत 2 एक्के 2. ओके. तर ते केल्यानंतर 242. म्हणजे शेवटी तुम्ही वाक्य काय लिहिणार इथे? तर 2 वर्षानंतर त्याच्याकडे एकूण ज्या मेंढ्या असतील 2 वर्षानंतर, ओके, तर त्या किती असणार आहेत? तर त्या असणार आहेत 242 मेंढ्या असणार आहेत. आता पुढील प्रश्न. तर आता प्रश्न क्रमांक 3 बघूया. प्रश्न क्रमांक 3 मध्ये एका अभयारण्यात 40,000 झाडे आहेत. दरवर्षी 5% दराने वृक्षवाढ करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले असेल तर 3 वर्षानंतर अभयारण्यातील जी झाडांची संख्या आहे ती किती असली पाहिजे? तर इथं मूळ झाडांची संख्या किती आहे? तर ती दिलेली आहे P बरोबर 40,000. ओके. दरवर्षी किती टक्के वाढ व्हायला पाहिजे असं अपेक्षित आहे? उद्दिष्ट किती आहे? 5%. आणि किती वर्षानंतरची संख्या पाहिजे? तर 3 वर्ष. आता आपण याच्यात चं सूत्र वापरूया मागच्या उदाहरणांसाठी. तर सूत्र काय आहे? ए बरोबर P गुणिले 1 अधिक R छेद 100 त्याचा घातांक किती आहे? N. तर हे आपण सूत्र लिहिलं. आता याच्यामध्ये किमती ठेवूया आपण. ए तर शोधायचं आपल्याला किती होईल 3 वर्षानंतर. तिची किंमत किती आहे? मूळची संख्या 40,000. तर ती इथे लिहूया. P बरोबर 40,000. ओके. गुणिले 1 अधिक R ची किंमत किती आहे? 5% म्हणजे 5/100. किती वर्षानंतर पाहिजे? 3 वर्षानंतर. ओके. तर आता इथे 40,000 गुणिले, आता बघा इथे जर छेद म्हणजे डायरेक्ट 1 आणि 5 नाही करू शकत तुम्ही. तर 100 ने कितीला गुणायचं? 1 ने गुणायचं. 100 एक्के 100 आणि अधिक किती करायचे त्याच्यात? 5. म्हणजे 100 आणि 5 किती होणार? 105/100. आणि इथे घातांक किती आहे? 3. म्हणजे हा 3 वेळा येणार गुणाकार. 105 गुणिले 100 आणि आणखीन एकदा 105/100. ओके. म्हणजे प्रत्येक ह्याला आपण काय केलं? छेद समान घेतलं. 100 एक्के 100 त्याच्यामध्ये 5 मिळवले 105 आणि परत त्याचा घातांक 3. 3 असल्यामुळे 3 वेळा गुणाकार. ओके. आता इथे जर आपण बघितलं तर आता शून्य घालूया. कशा घालवता येईल बघा. इथे 2 शून्य आहेत. या 2 शून्य जातील. परत या 2 शून्याला हे 2 शून्य काय होतील? एकमेकाला कॅन्सल होतील. परत ह्या 4 ने सुद्धा 4 एक्के 4 आणि 100 ला जर का तुम्ही 4 ने भाग घाल किती येणार? 25. तर हे सगळं केल्यानंतर आता पुढे E बरोबर काय काय राहिलं ते लिहूया. आता तुम्ही काय करा? 105 जी संख्या आहे, ओके, 105 ही जी संख्या आहे तर त्याच्यामध्ये त्याला 3 ने गुणल्यानंतर किती उत्तर येतं ते आपण शोधायचं. कारण 3 वेळा गुणाकार आहे त्या प्रश्नामध्ये. ओके. 105 गुणिले 105 गुणिले 105 असं आहे. सॉरी इथं 25 पण आहे तर मग आपण असंही करू शकतो. समजा 25 एक्के 25 ला 5 ने वाढेल. 5 5 25. ओके. 5 ने भाग घालवतो इथे आपण. 5 5 25 आणि इथे 5 दुनी 10 आणि 5 एक्के 5. ओके. म्हणजे 21 येणार ते. तर मग आता काय करूया? 5 ने भाग घालवलेलं बरं पडेल आपल्याला. 105 गुणिले 121 गुणिले 105 ते करा पहिल्यांदा आणि मग आलेल्या उत्तराला परत 105 ने. ओके. 21 गुणिले 105. सॉरी याच्यात आणखीन एक आपण करू शकतो. इथं आलेलं 21 सॉरी 5 एक्के 5 5 दुनी 10 आणि परत 5 एक्के 5. ओके. हे बरं पडेल. म्हणजे पहिल्या 25 ला भाग घालवायचा. 5 5 25 इकडे 21 येणार. परत ह्या 5 ने भागायचं. ह्या 105 ला भाग घालवलं तर 21 येणार. ओके. तर ते बरं पडेल. आता काय करूया? 21 गुणिले 21 आणि मग किती करूया? 105. तर आधी 21 गुणिले 21 किती येतं बघा. 21 गुणिले 21 441 आणि अजून एक गुणायचं आपल्याला 105 ने. गुणिले 100 म्हणजे किती होईल? 46,305. ओके. 441 सॉरी. 21 गुणिले 21 441 आले आणि परत त्याला 105 ने गुणलं तर किती आले? 46,305 इतकी संख्या येईल. म्हणजे थोडक्यात काय लिहायचं? तर इथे असं वाक्य लिहायचं. शेवटी 3 वर्षानंतर त्या अभयारण्यातील झाडांची संख्या 46,305 असली पाहिजे. असं शेवटी वाक्य लिहा.
प्रश्न क्रमांक 4 मध्ये आज एक मशीन 2,50,000 रुपयांना खरेदी केले. घसाऱ्याचा दर 10% असल्यास 2 वर्षानंतर मशीनची किंमत खरेदी किमतीपेक्षा कितीनं कमी होईल? असं विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे, एक मशीन आहे. त्याची मूळची किंमत 2,50,000 आहे. जेव्हा आपण एखादी वस्तू वापरतो तर प्रत्येक वर्षी त्याची काही ना काहीतरी किंमत काय होते, कमी होते. मग आपण विकताना ती कमी किमतीने विकतो. आता इथे घसाऱ्याचा दर म्हणजे कमी होणारा दर किती आहे? प्रत्येक वर्षी 10% आहे. तर मग 2 वर्षानंतर त्या मशीनची किंमत किती होईल? तर हे आपण ते चक्रवाढ व्याजाचं सूत्र आहे Aचं, रासचं. तर ते इथं वापरून आपण हे उदाहरण सोडवू शकतो. मग Pला काय करायचं? तर मूळची किंमत मांडायची. P बरोबर ओके. P बरोबर 2,50,000. ओके. Pची किंमत घ्यायची. घसाऱ्याचा दर म्हणजे 10% दिलेला आहे. दर साल दर शेकडा 10%. N बरोबर किती आहे? किती वर्षानंतर म्हटलंय? 2 वर्षानंतर इथे प्रश्न. त्यामुळे N 2 घ्यायचं. आता सूत्र लिहायचं. E बरोबर ओके. P गुणिले 1 अधिक R छेद 100 त्याचा घातांक N. ओके. आता इथे R बरोबर 10% म्हटलंय. पण घसाऱ्याचा दर म्हणजे काय? दरवर्षी त्याची किंमत काय होते? तर कमी होते. प्रत्येक वर्षी त्याची किंमत काय होते? कमी होते. त्यामुळे घेताना आपण नुसतं 10 घेणार नाही, तर काय घेणार? वजा 10%. तर हे लक्षात ठेवा. इथे मी थोडंसं करेक्शन करतो त्याच्यात. इथे ओके. नुसते 10% येणार नाहीत ते. तर किती येणार? वजा 10%. ओके. वजा का आले? कारण तो दर काय होतोय? घसारा म्हणजे कमी होतो. कमी असल्यामुळे ते काय घ्यायचे? ऋण घ्यायचे, वजा घ्यायचे त्याच्यात. तर ही स्टेप सगळ्यात महत्त्वाची आहे, हे लक्षात ठेवा. जर का तुम्ही 10% आहे तसं घेतलं तर ते वाढणार किंमत. कमी होणार असल्यामुळे त्याला ऋणचिन्ह द्यायचं. आता ते ह्या सूत्रात वापरूया आपण किंमत टाकताना. आता इथे ए बरोबर P ची किंमत ठेवूया 2,50,000. ओके. अधिक गुणिले जस्ट अ मिनिट. 1 अधिक R ची किंमत किती आहे? वजा 10%. आता वजा असल्यामुळे मी काय करणार आहे? अधिकच्या ऐवजी काय करेन, इथे डायरेक्टच वजा लिहीन. वजा 10% म्हणजे 10/100 आणि याचं चिन्ह इथे वजा आहे. त्यामुळे डायरेक्ट सूत्रात वजा लिहून टाका आणि त्याचा वर्ग. E बरोबर 2,50,000 गुणिले 100 गुणिले 1 केलं तर 100 एक्के किती येणार? इथे किती येणार? 100 एक्के 100. त्याच्यातून किती वजा करायचे? 10. आणि छेदामध्ये किती राहणार? आहे तसे 100. याला काय म्हणायचं? छेद समान करण्याचा नियम. ओके. मग 2,50,000 सॉरी 2,50,000 गुणिले 100 मधून 10 गेले किती उरणार? 90 छेद 100. वर्ग असल्यामुळे तर बघा 90 आलं. 100 वजा 10 90. वर्ग असल्यामुळे 2 द्यायचं. परत 90 छेद 100. ओके. तर इथे काय होईल? 2 शून्याला या 2 शून्य जातील इथल्या. ओके. परत ह्या 2 शून्याला ह्या 2 शून्य जातील. तर ते गेल्यानंतर इथे 2 शून्याला 2 शून्य एकूण गेल्या. आता काय काय राहिलं बघा याच्यातून सगळ्यातून. तर 25 राहिलेले आहेत इथं. ओके. 25 गुणिले 9 गुणिले 9 किती येणार? नवीन 81 येणार. 81 आले आणि इथे एक शून्य आणि ही एक शून्य म्हणजे 2 शून्य आले. 8,100. तर ते केल्यानंतर 25 गुणिले 8,100 केलं आपण, ह्या दोन्हीचा गुणाकार केला. तर E बरोबर किती होणार आहे? 2,02,500 म्हणजे 2,50,000 जी किंमत होती ती कमी होऊन किती झालेली आहे? 2,02,500 झालेली आहे त्याची किंमत. ओके. आता हे झाल्यानंतर हा झाला घसाऱ्याचा म्हणजे कमी किती झाली? सॉरी, आधी 2,50,000 होती, ती आता किंमत किती झाली? 2,02,500. त्यांनी प्रश्नात काय विचारले आपल्याला बघा, खरेदी किमतीपेक्षा कितीने कमी होईल? तर त्यासाठी काय करायचं? कमी होणारी किंमत, कमी होणारी किंमत ती शोधायची आपल्याला किती आहे. तर आधी किती होती? 2,50,000 होती किंमत मूळची. आता कमी होऊन किती झालेली आहे? 2,02,500 म्हणजे 0,0,5 आले. इकडून 800 घेतले तर 47,000 किती येईल? 500 रुपये. वजाबाकी करा तुम्ही. ओके. तर त्याची कमी होणारी खरेदी किंमतीपेक्षा कितीनं कमी होणार आहे ती? त्याची किंमत, त्या मशीनची किंमत खरेदी किमतीपेक्षा 47,500 रुपयाने कमी होईल. मग इथं लिहा मशीनची किंमत, मी थोडक्यात लिहितो, तुम्ही पूर्ण वाक्य लिहा. खरेदी किमतीपेक्षा
हा आकडा लिहायचा 47,500 ने कमी होईल. ओके. किंमत किती होईल? 1,02,500 म्हणजे कितीनं कमी झाली? 47,500 रुपयानं मूळच्या किमतीमध्ये फरक पडला. तर आता प्रश्न क्रमांक 5 बघूया. प्रश्न क्रमांक 5 मध्ये एका मुद्दलाची 10,16 दराने चक्रवाढ व्याजाने 2 वर्षांची रास 4,036.80 रुपये झाली. तर 2 वर्षात झालेले व्याज किती? तर 2 वर्षामध्ये एकूण किती व्याज झालं ते शोधायचं. आता या प्रश्नामध्ये काय काय दिलंय बघा. इथे मुद्दल आपल्याला दिलेली नाहीये. डायरेक्ट काय दिलंय? रास दिलेली. रास म्हणजे काय? तर ए ची किंमत दिलेली आहे. ए किती दिलेलं आहे? 4,036.80. ओके. त्याच्यानंतर दर दिलेला आहे 10,16% दराने, म्हणजे आर बरोबर 16%. शेकडा म्हणजे काय? 16. किती वर्षानंतर? एन बरोबर किती वर्ष दिलेले? 2 वर्ष. तर हे सगळं आपल्याला प्रश्नात दिलेलं आहे. तर व्याज शोधायचं आहे. व्याज किती येते ते शोधायचं. पण व्याज शोधण्याआधी तुम्हाला पी ची किंमत आधी शोधावी लागेल. तर हे लक्षात ठेवा. मग पी वरून तुम्ही त्याचं जे चक्रवाढ व्याज आहे ते तुम्ही काय करू शकता? शोधू शकता. आता सुरुवातीला आपण सूत्र लिहूया. ए बरोबर पी गुणिले 1 अधिक आर छेद 100 चा घातांक n. आता हे केल्यानंतर इथे ए ची किंमत ठेवूया आपण. ए ची किंमत किती दिलेली आहे? 4,036.80 बरोबर पी ची किंमत यात शोधायची. 1 अधिक आर ची किंमत दिलेली आहे 16. त्यामुळे त्या आर ची किंमत ठेवली आपण 16 छेद 100 यांची किंमत 2 वर्ग असं येणार. मग आता इथे आपण पहिल्यांदा काय करूया? छेद समान करूया. म्हणजे पी गुणिले 100 एक्के किती येणार? छेद समान करण्यासाठी, कारण डायरेक्ट 1 आणि 16 17 असं करू शकत नाही तुम्ही. त्यासाठी 100 ने 1 ला गुणायचं. 100 एक्के 100 आणि त्यात 16 मिळवायचे. म्हणजे किती होणार? 116 छेद 100. ओके. 116 छेद 100 आणि वर्ग असल्यामुळे काय करायचं? दोनदा लिहायचं. 116 छेद 100. ओके. दोनदा का लिहिलं? कारण वर्ग आहे. आता हे केल्यानंतर इकडे इकडे मी काय करतो बघा, इथे एक महत्वाची स्टेप मी करतो. तर इथे 4036.80 आहे. म्हणजे दशांश चिन्हानंतर किती संख्या आहेत? 2. तर ते दशांश चिन्ह काढून टाकायचं आणि असं लिहायचं 80. तर दशांश चिन्हानंतर किती संख्या आहेत? तर 2 संख्या आहेत. त्यामुळे मी इथं 1 लिहिलं समजा 1. 2 संख्येनंतर दशांश चिन्ह आहे. त्यामुळे याच्यावर 2 शून्य द्यायच्या. समजा 3 संख्येनंतर दशांश चिन्ह असतं तर 3 दिले असते, म्हणजे 1000 ने भागलं असतं. ओके. तर हे याचं रूपांतर आहे. किंमत तीच आहे. फक्त आपण काय केलं? दशांश चिन्ह काढलं आणि 2 संख्येनंतर दशांश चिन्ह असल्यामुळे कितीने भागलं? 36 ने. तर ही स्टेप महत्वाची आहे, याच्यामध्ये लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर आपल्याला पी ची किंमत काढायची, तर पी इकडे ठेवूया आहे तसं. ओके. पी ह्या बाजूला ठेवला आपण आणि मग जे इकडे आहे ते इकडे मूळचे कोण आहेत? 4 लाख. आता दशांश चिन्ह काढल्यामुळे 3,680 आहे छेद 100 आहे. आणि तर पी ची किंमत शोधायची असल्यामुळे या कंसाला पूर्ण इकडे आणायचं. आता इकडे आणल्यावर काय होणार? तर त्याचा अंश आणि छेद बदलणार. समीकरणाच्या एका बाजूकडे दुसऱ्या बाजूकडे गेल्यानंतर अपूर्णांकाच्या अंश छेद बदलतात. म्हणजे वरती कोण येणार? 100 छेद 116. तसंच दुसरा पण 100 छेद 116. ओके. मग आता आपण शोधूया. इथे बघा 100 ला 100 एक अंशात आहे, एक छेदात आहे, कॅन्सल होईल. परत 116 एके 116 आणि हे जे 4,03,680 आहे, तर याला तुम्ही 116 ने भागलं इकडे. सॉरी 116 एके 116. ओके. आणि याला पूर्ण 116 ने भागल्यानंतर तुमचं उत्तर येणार आहे 3,480. ओके. परत आणखीन एक इथं 116 आहे. तर परत 116 एके 116 आणि याला परत जर आपण 116 ने भागलं भागिले 116 केलं तर याचं उत्तर किती येणार आहे? 30 येणार आहे. म्हणजे पहिल्या 116 ने भागलं तर 3,480. परत दुसऱ्या 116 ने भागलं तर 30 उत्तर येणार. आता काय काय राहिलं बघा. पी बरोबर हे 30 राहिले आणि हे 100. तर 30 गुणिले 100 म्हणजे किती येणार? पी बरोबर 3,000 रुपये ही त्याची काय येणार आहे? अचूक किंमत येणार आहे. मग पी म्हणजे काय? तर मुद्दल आली तुमची. आता चक्रवाढ व्याज काढायचं. व्याज म्हणजे कसल्या प्रकारचं व्याज आहे? चक्रवाढ व्याज बरोबर चक्रवाढ व्याज जर तुम्हाला काढायचं असेल तर ए मधून काय वजा करायचे? पी. तर मग ए किती दिला होता? 4,000. ओके. 36.80 आणि पी किती आला? 3,000. तो असा आला 3,000. त्याला काही दशांश चिन्ह नंतर संख्या नाही आहे, त्यामुळे 0.00 द्यायचा. यांची वजाबाकी करायची. 0.8 पॉईंटच्या खाली 0.63 0
4 मधून 3 गेले, 1 उरले. म्हणजे 1036.80 हे तुमचं काय येणार आहे, चक्रवाढ व्याज. म्हणजे प्रश्नामध्ये जे चक्रवाढ व्याज विचारलेलं आहे त्याला असं लिहायचं, रुपये 1036.80. ओके, तर हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे.